आणि एक गंमत म्हणून तुम्हाला किस्सा सांगतो. एकदा नायगावकरांनी त्याला उगाच डिवचण्यासाठी म्हटलं होतं की नलेश, एवढं चांगलं तू लिहितोस तर कुठली पुस्तकं रेफर करतो. आता एखाद्या कवीला असं विचारणं काय इन्सल्टिंग आहे ना. कुठली पुस्तकं रेफर करतोस आणि लिहितोस कविता. तेव्हा त्याचं उत्तर मात्र दिलेलं आहे नलेश पाटीलने, ते फार सुंदर आहे. तो असं म्हणला की फुलात जिथं फुलता येतं आणि पाखरात जिथं नाचता येतं ते झाडच माझं पुस्तक आहे ज्याचं पान पान वाचता येतं. तर आमची तशी जुगलबंदी फार चालायची त्या दोघांची. आम्ही सगळेजण नाटकाशी संबंधित होतो. किशोर कदम नाटकातच होता, अशोक बागवे नाटकात होते, मी एकांकिका करत होतो. फक्त नायगावकर काही नाटकात असे प्रत्यक्ष नव्हते, पण ते एकूण नाटकच असल्यामुळे त्यांना सगळं खूप पटापट जमत गेलं. पण नायगावकरांनी गाणी खूप ऐकलेली आहेत. म्हणजे अल्लादिया खां समारोह होतो त्याच्यात सगळी गाणी खूप ऐकलेली आहेत. सगळं त्यांना सगळी जी घराणी आहे, जयपूर घराणं, किराणा घराणं, अतरोली घराणं, हे सगळं त्यांनी खूप ऐकलं. जसं सुरेश भटांच्या बाबतीत म्हणतात की जरी ते कवी असले तरी गाण्यामधलं त्यांना इतकं ज्ञान होतं. मालकंस कुठला, यमन कुठला, मारवा कुठला, असावरी कुठले, हे पटापट ते सांगायचे आणि तसे ते गाण्यामध्ये सुद्धा सगळं आणायचे. तर त्याच्यामुळे तो कार्यक्रम खूप चांगला झाला. आणि नेहमी मी सादरीकरणाच्या बाबतीत हे सांगतो की बेसिक तत्व असं आहे की सादरी करताना त्याच्यात नाट्य असलं पाहिजे. सादरीकरणामध्ये त्याच्यात लय असली पाहिजे, संगीत असलं पाहिजे, खूप कानाला गोड वाटणार असं संगीत, आणि खूप सुंदर स्वच्छ असं एक निवेदन असतं ते असलं पाहिजे. आता अंजली कुलकर्णी समोर आहेत माझ्या, तर काही लोकांची निवेदनं आवडतात बघा, त्यांच्या आवाजामुळे असेल किंवा त्या लयीत ज्या म्हणतात ना त्याच्यामुळे असतात. पण त्याच्यात एक बंधन किंवा काय असतं की नाट्यमय झालं पाहिजे पण नाटक होता कामा नये. म्युझिकल लईटलं झालं पाहिजे पण त्यातलं गाणं होता कामा नये, कवितेचं गाणं होता कामा नये. आणि खूप निवेदन असं करता 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 छान बोलता आलं पाहिजे पण ते वृक्ष निवेदन होता कामा नये. त्याच्यातून सगळा गोडवा भाव सगळे यायला पाहिजे. आणि म्हणून सगळ्या कवींच्या बाबतीत आपण बघतो कोणाचं आपल्याला खूप आवडतं, ज्यांच्या बोलण्यामध्ये जे भाव येतात ते भाव तुम्हाला आवडतात. कारण शेवटी भावाची उत्पत्ती आणि भाव सांगणं हेच कवितेचं बेसिक काम आहे. आणि त्याच्यामुळं जो भाव तुम्हाला खूप जवळचा वाटतो तो तुम्हाला आवडतो किंवा त्या कविता आपण ॲक्सेप्ट करतो. त्याच्यामुळे कवितेच्या मंचावर आलेले सगळे जे कवी आहेत, म्हणजे आता पुशिरेगे मला माहीत नाही त्यांनी कविता म्हटल्यात की नाही, पण त्यांच्या कविता वाचल्यावर लक्षात येतं की काय माणसाला लय सापडली होती. वेगळ्याच आभाळाला या चांदण्या लटकलेल्या आहेत. पूर्वी असे नव्हते. पूर्वी एक एक मोजताना मी तुझ्या डोळ्यापासूनच सुरुवात केली होती. पूर्वी एक एक मोजताना मी तुझ्या डोळ्यापासूनच सुरुवात केली होती आणि तू फुलं जी उधळलीस रानभोर त्याच्याही झाल्या मग चांदण्या, आणि तुझ्या मिटलेल्या डोळ्यांच्या पापण्यांवर मी मोजायचा थांबलो होतो. काय लिहायचं आणि काय लय आहे. किंवा आमचे शंकर वैद्य जेव्हा म्हणतात की मी मावळताना सूर्य पाहिला होता, मी मावळताना चंद्र देखील होता, अत्यंत साधेपणे म्हणायचे. शंकर वैद्य सर हे माझ्या मते कॉपी करायला फार कठीण, कारण त्याची स्टाईलच नाही काही अशी. ज्याची स्टाईल असते त्याची तुम्ही कॉपी करतो. आता मी नंतर तुम्हाला कॉपी करून दाखवेन काही लोकांची, पण ज्यांच्याकडे काही स्टाईल असते त्यांच्या कॉपी करता येतात पण स्टाईलच नाही. त्याच्यामुळे आम्ही किशोर कदमला सुद्धा म्हणायचो की तू बरा मोठा ऍक्टर असतील तुला शंकर वैद्य जमणार नाही, बाकी सगळं करू शकशील तू. तर मी मावळताना सूर्य पाहिला होता, मी मावळताना चंद्र देखील होता, त्या दिवशी घडले विपरीत क्षितिजावरती मी मावळताना देश पाहिला होता. काय लिहायचे. किंवा सरोजनीबाई गेल्यावर त्यांनी 4 ओळी लिहिल्या, त्या म्हटताना अंगावर काटा येतो असं की ती होती तेव्हा घड्याळ होते नव्हते, अस्तित्व सुखाचे भान तेवढे होते. ती होती तेव्हा घड्याळ होते नव्हते, अस्तित्व सुखाचे भान तेवढे होते. ती अंतरली अन मुकलो मी सर्वाला, ती अंतरली अन मुकलो मी सगळ्याला, हे तेव्हापासून फिरू लागले काटे. काय लिहायचे म्हणजे शहारा आहे. तर मला असं वाटतं की हे भावदर्शन जे आहे ना, वसंत बापट काव्य दर्शन असं नेहमी म्हणायचे, काव्य वाचन म्हणायचं, काव्य दर्शन की मी जे दाखवतो तुम्हाला कविता दाखवतो. त्याच्यामुळं वसंत बापटांची कविता काय, पाडगावकरांची कविता काय,
किंवा आमच्या करंदीकरांची कविता काय, दाखवणं नावाची गोष्ट जी असते ना ती फार त्यांच्यामध्ये होती. आणि मला सगळ्या कवींना नेहमी सांगावं असं वाटतं की दाखवा तुम्ही असं काहीतरी. जसं मी सुरेश भटांचं म्हणतो की ते साध्या ओळी असतात पण ते दाखवतात ते. म्हणजे याचं देखावे बघण्याचे वय निघून गेले, तर ते गेलेमध्ये जे गेल्याचा भाव असतो ना तो सगळा आणतात ते. ती जी गेले ते उडून रंग उरले हे फिकट संग, गेले ते उडून रंग उरले हे फिकट संग, हात पुढे करण्याचे वय निघून गेले, देखावे बघण्याचे. म्हणजे सुरेश भटांना अनेक लोक मानत नाही ते गाणे बिणे लिहितात म्हणून, पण खूपदा मला वाटतं की ही जी ताकद आहे ना 4 शब्दांमध्ये सगळं त्यांना जे म्हणायचं वाटतं की काय, रोज नवे एक गाव, तरुणपणाचं वर्णन आहे. रोज नवे एक गाव, रोज नवे एक नाव, रोज नवे एक गाव, रोज नवे एक नाव. आणि आता नाव गाव पुसण्याचे वय निघून गेले. किंवा आणखीन दोन शब्दामध्ये सगळा श्रावण आणतात तो. रिमझिम तोरा तंदिन स्मरणात अमृत घन, रिमझिम तोरा तंदिन स्मरणात अमृत घन, स्मरणाचा अमृत घन. आणि आता पावसात भिजण्याचे वय निघून गेले, देखावे बघण्याचे वय निघून गेले, वय निघून गेले. मी आंबेजोगाईच्या साहित्य संमेलनामध्ये सुरेश भटांना ऐकलं आणि तुम्हाला सांगतो, सुरेश भट मला नेहमी सांगायचे की अरुण कधीही तुझ्या अगोदर मोठा कवी कोणी असला, सिनियर कवी किंवा भावी कवी, तर त्याचं टेन्शन नाही आणायचं. आपली जेव्हा पाळी येते ना कविता म्हणायची तेव्हा असं मनात जाऊन स्टेजवर जायचं की आज कत्ल की रात है और कत्ल मैं करने वाला. हे जे सगळं त्यांचे मानसिकता जी असते ना की आज माझी कविता झाल्यावर माझीच चर्चा होईल, अशा पद्धतीनं ते असायचं. त्याच्यामुळे मला आठवते की आंबेजोगाईमध्ये त्यांना कविता म्हटली, आणखीन एक त्यांना फरमाईश आली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, सुरेश भटांची कविता वाचन झाल्यावर अर्धा मंडप खाली झाला. त्याच्यानंतर कोणाला पुढचं ऐकायचंच नव्हतं. अशा पद्धतीने इतकं तर लोकांचं असतं की मग आमचं मन भरलं, सुरेश भटांना ऐकलं बस, आता नकोय कोणाचं ऐकायचंच नाही. हे जे गोष्ट असते ना ही सगळ्या काव्यवाचन करणाऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की आज मेरे बाद किसी का चलेगा नाही. आणि सुरेश भटांना आणखीन पण काही क्लुप्त्या फार मस्त होत्या. म्हणजे ते कुठलेच फुलं आता मजला पसंत नाही, तर त्यांना सवय अशी होती की समजा वसंत बापट बसलेले असतील, वसंत सावंत बसलेले असतील, तर मुद्दाम त्यांना असं बोलता बोलतात, बरं का वसंता ऐक, असं म्हणायचे. आणि मग कुठलेच फूल आता मजला पसंत नाही, कुठलेच फूल आता मजला पसंत नाही, कळते अरे मला हा माझा वसंत नाही. ते वसंत बापट गेले स्टेजवरून समजायचं. पण ही सगळी गंमत जी आहे ती सगळी गंमत त्यांच्यामध्ये खूप होती. एक मिश्किलपणा जो असतो किंवा साधेपणा जो असतो तो खूप आवश्यक असतो. म्हणजे मला असं वाटतं की पोज न घेता कविता म्हणणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचा आवाज ही तुमची ताकद आहे. मी अनेक वर्ष रेडिओ ऐकला आणि मी नेहमी त्या नीलम प्रभू आणि बाळकुत्तरकर, प्रभाकर जोशी यांना आमचे गुरु मानतो, कारण त्यांनी डिक्शन नावाची गोष्ट शिकवली. मी कधीच नाटक नावाच्या गोष्टी शिकायला गेलो नाही, पण डिक्शन नावाची जी गोष्ट आहे ना की एखादं वाक्य किती वेगळ्या पद्धतीनं म्हणता येतं. म्हणजे आता शशिकांत तिरोडकर तिथे आलेले आहेत, त्यांची कविता मी सकाळी पण म्हटली एका कार्यक्रमामध्ये, आणि ती कविता तुमच्या लक्षात येईल की मी वेगळ्या पद्धतीने म्हणतो, ते वेगळ्या पद्धतीने म्हणतात. महेश कृष्णांची कविता आहे झिंझिनाट, ती सुद्धा ते वेगळ्या पद्धतीने म्हणतात, मी वेगळ्या पद्धतीने म्हणतो. मी साधारणतः असा विचार करतो की त्यातला ड्रामा जो आहे ना तो ड्रामा तुम्हाला कळला पाहिजे. जे आता ते आहेत म्हणून हरकत नाही बोलायला
की त्यांच्या असं एकदा मनात आलं तिरोडकरांच्या की त्या मिठी नदी नावाची नदी होती ती मुंबईची, त्यांनी 26 जुलैला खूप मोठा प्रताप केला. 25 जुलै 2005 साली 25, 26, 27 3 दिवस मुंबईत सगळा धुमाकूळ चालला होता. 99 मिलीमीटर पाऊस झाला होता. म्हणजे आणखीन काही मिलीमीटर पाऊस झाला ती मुंबई बुडालीच असते, म्हणजे बुडायच्याच मार्गावरती. तर तिरोडकरांचं म्हणणं असं की एवढ्या छोट्या नदीनी एवढा मोठा पराक्रम कसा काय केला. इतकं सगळं म्हणजे मुंबईला बुडवणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही, छोटीशी नदी आहे खरं तर ती. तर त्यांच्यानंतर वाचनात असं आलं की ह्या नदीचा उल्लेख कुठल्या तरी इंजिनियरने आपल्या रिपोर्टमध्ये नाला असं केला होता. नदीऐवजी नाला असं केलं. बस एवढी गोष्ट तिरोडकरांना कळलं आणि त्यांनी 8 ओळी लिहिल्या. काय 8 ओळी? नदीला नाला म्हटलं तिथेच तिचं हृदय फाटलं. नदीला नाला म्हटलं तिथेच तिचं हृदय फाटलं. भर पावसात तिचं या महानगरीवरचं प्रेम आटलं. भर पावसात तिचं या महानगरीवरचं प्रेम आटलं. केव्हापासून ती या पावसाचीच वाट पाहत होती. सगळं सहन करत गटार बनून गुपचूप वाहत होती. सगळं सहन करत गटार बनून गुपचूप वाहत होती. जेव्हा तिला अगदीच उभं आला तेव्हा तिनं पावसाला सुपारी दिली. जेव्हा तिला अगदीच उभं आला तेव्हा तिनं पावसाला सुपारी दिली आणि नीट फिल्डिंग लावून दर्याला टीप दिली. नीट फिल्डिंग लावून दर्याला टीप दिली. 3 दिवस उभा ठाकला पाऊस तिच्या पाठी आणि तिने मुंबईच्याच गळ्याला मारली मिठी. नाही त्याला बोलत होता आणि तिने मुंबईच्याच गळ्याला मारली मिठी. सारे म्हणतात आता तिनं केला घात, पण नदीला नाला करण्यात त्यांचाच होता. नदीला नाला करण्यात त्यांचाच होता. आणि शेवटी तिरोडकर असं म्हणतात की तिने हेका सोडला नाही, नुकसान होणारे जाणलं. तिनं हेका सोडला नाही, नुकसान होणारे जाणलं. पण मिठी नदी हे बुजलेलं नाव परत सातबाराला. आता शशिकांतला पण कळत असेल की हे सगळं करताना मी फक्त ओळी म्हणत नाही, त्यातलं सगळं नाटक आहे ना, ते नाटक आणण्याचा प्रयत्न करतो. तर ते नाटक येतं तेव्हाच तुमची दाद येते. त्यातलं नाटक तुम्हाला जेव्हा अंगावर येतं तेव्हाच तुमची दाद येते. ती प्लेन कविता म्हणून त्याची काही गंमत नाही. कारण इतका मोठा हाहाकार करणारी नदी, तिच्याबद्दलचा सगळा विखार, तो सगळा शब्दामध्ये त्यांनी जो आणलेला आहे तो परत प्रक्षेपित झाला पाहिजे. त्याच्यामुळे ते प्रक्षेपण जे आहे ना ते खूप महत्वाचं असं मला वाटतं. म्हणजे अनेक कविता मी म्हणताना मी पाडगावकरांबरोबर कविता म्हणायचो आणि माझ्या लक्षात यायचं की त्यांची जी गंमत आहे म्हणजे ते एखादी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतात, दाखवण्याचा प्रयत्न करतात की वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरीने लाड करीत मला कुशीत घ्यायचा, बालपण सगळं माझं भिजवलं त्यानं, आईसारखं मला थोपटून निजवलं त्यानं, मला जाग येईल म्हणून हळूच निघून जायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा, सरीने लाड करीत मला कुशीत घ्यायचा. काळ्या काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, काळ्या काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं, पांढरा शुभ्र बगळा होऊन माझं मन उडायचं. पांढरा शुभ्र बगळा होऊन माझं मन उडायचं. चाफ्याच्या झाडाखाली लाल तळ व्हायचा, वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत घ्यायचा, सरी लाड करीत मला कुशीत घ्यायचा. तर ते सगळं आता तुम्ही जेव्हा पाडगावकर म्हणत असता तेव्हा त्यांचं वेंगुर्ल्यावरचं प्रेम आहे ना, ते प्रेम सगळं आलं पाहिजे त्याच्यामध्ये, तर ती गंमत येते. एवढं जीवापासून ते म्हणतात ती कविता. किंवा एखादी विनोदी कविता असली तर ती पण बाहेर आपण नसलो कोणी जरी, पाठीवर असल्या गोणी जरी, राजा असतो राजा असतो आपण आपल्या घरी, राजा असतो राजा असतो आपण आपल्या घरी. चाळीतलं 1.5 खोल्यांचं राजाचं राज्य असतं, घरामधल्या नळाला बहुतेक करून पाणी नसतं, घरामधल्या नळाला बहुतेक करून पाणी नसतं. पण जेव्हा राजा म्हणतो लात मारीन तिथे काढील पाणी, लात मारीन तिथे काढील पाणी, भारावून बघू लागते त्याच्याकडे त्याची राणी, डोळ्यातून झरू लागतात कौतुकाच्या सरी, राजा असतो आपण आपल्या. तर ही जी आता पाडगावकरांच्या बद्दल एक गोष्ट सांगायला पाहिजे की त्यांची सगळी जी यमकं आहेत ना, ही कसलेली यमकं आहेत. खूप लोकांना ती सोपं वाटतं. हे जे आहे ना, गाय जवळ येते आणि वासरू लुचू लागतं, आपण गाऊ लागलो की गाणं सुचू लागतं, हे इतकं लईतलं आहे आणि इतकं ते असं डेफिनेट ज्याला म्हणतो ना. म्हणजे सुरेश भटांच्या बाबतीत मी एकदा असं बघितलं, एक कॉम्प्युटरवर सॉफ्टवेअर आलं होतं. त्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही टाईप केलं की त्याचे नाही लघु क्रमांक सगळं दिसतात, म्हणजे किती मात्रा झाल्या त्याच्या, नाही 24 मात्रा तुम्ही देखावे बघण्याचे वय निघून गेले समजा 24 मात्रा. तर दुसरी जी ओळ आहे ना
ती न चुकता त्याच्याकडून 24 मात्रा असतात. सुरेश भट गाऊन सगळ्या गोष्टी लिहायचे, त्याच्यामुळे एक असं होतं की त्यांचा मीटर कधी चुकायचा नाही आणि त्याच्यामुळे संगीतकाराला तर ते सोपं जायचं. पण त्याच्यापेक्षा कॉम्प्युटर सुद्धा सांगायचा की 24 24 24 24 24 इतकं त्यांचं परफेक्ट काम होतं. तर ही जी एकदा सवय लागली लईमध्ये सगळं लिहायचं आणि एका ठाय लईमध्ये ठेवायचं की त्याचा एक वेगळा इफेक्ट होतो. म्हणजे मगाशी आता ह्यांनी म्हटलं तर आपण वाट बघत होतो की तर कळस कसा होतोय. ज्योत्स्नाने जेव्हा कविता म्हटली तेव्हा त्याचा कळसा अध्याय काय असतो असं आपण वाट बघत होतो. म्हणजे शेवटची ओळ काय, तेव्हा ते आभाळ कलडलं जेव्हा आलं तेव्हा आपल्याला आपण सगळ्यांनी दाद दिली. तर ते नेहमी आवश्यक असतं. मला शंकर वैद्य सर नेहमी सांगायचे की कवितेमध्ये किंवा गाण्यामध्ये प्रास्ताविक सुरुवातीला पहिल्या ह्याच्यामध्ये, दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्याचा विस्तार कल्पनेचा आणि तिसऱ्यामध्ये कळस त्याचा झाला पाहिजे. तर ह्या पद्धतीनं तुम्ही कविता लिहिता की शेवटची ओळ अशी येते की तिथे दाद येतेच तुम्हाला, किंवा दाद येण्यासाठी जे काय करायचं असतं ते सगळं आपण लिहितो. जसं ह्याची गदिमांची नेहमी सगळी गाणी आपण म्हणतो, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे. हे अगदी प्रस्तावना आहे, पण कुणाचं ठाऊक सजा किती ते कोठून आलो ते नचे कळते. नाही हे सॉरी हे जगे बंदिशाला म्हटलं. पण एकसारखी नसती दोन, जरतारी वस्त्र माणसा या वस्त्रात ते विणतो कोण, एकसारखी नसती दोन, कुणाचं ठाऊक त्रिखंडात या हात विण करायचे. हे जे काय लिहितात शेवटची ओळ तेव्हा सॅल्यूट मारतो आपण, गदिमा कळतात आपल्याला. तर हे जे सगळं तंत्र आहे, म्हणजे आता हे मी तंत्र म्हणून नाही सांगत, कवितेचा विकास जेव्हा होतो तेव्हा तुमच्याही मनात असं काहीतरी फुटत असतं, तेव्हाच आपल्याला ती लिहाविषयी वाटते. आणि म्हणून जेव्हा लिहाविषयी वाटत नाही तेव्हा लिहू नये असं जे म्हणतात त्याचं कारण हे, तुम्हाला काहीतरी वेगळं सुचलं पाहिजे तर त्याची गंमत आहे. नाहीतर मग सरसकट 10 ओळी झाल्या तरी दाद येत नाही, 8 ओळी झाल्या तरी दाद येत नाही. अनेक वेळाने कवी संमेलनावर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे कवींनी खरं तर हा धडा घ्यायला पाहिजे. आपली कविता होईपर्यंत कोणी दादच देत नाही तर आपण ती कवितेवर काट मारायला पाहिजे सर. कारण हृदयाशी, या हृदयाचे त्या हृदयाशी जाण्यासाठी जे काय लागतं ना कंटेंट, तो कंटेंट त्याच्यात नाही आहे असं त्याचा एक अर्थ आहे. आणि त्याच्यामुळे आपण सगळ्या कवींच्या कविता ऐकताना शेवट काय त्यांनी केलेलं आहे त्याचं मला नेहमी ग्रेट वाटतं. म्हणजे आता सुरेश भटांची एक कविता जी आहे, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, त्यात शेवटच्या ज्या ओळी आहेत त्याच्या अंगावर येणाऱ्या ओळी आहेत. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी विझलो तेव्हा सारे, मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते, मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. ही सगळी जी काव्यसाहित्य करणारी मंडळी आहे, म्हणजे बरीच नावं आता मगाशी घेतली आपण, पण मराठवाड्यातलं एक नाव राहिलं ते इंदुमती जोंधळे आणि अशोक जोंधळे. ते एक मराठवाड्याचा मळा आणि बहिणाईचा गळा असं काहीतरी, बहिणाईचा मळा आणि मराठवाड्याचा गळा असे एक कार्यक्रम करायचे तिकडे. नाशिकचे काही लोक कार्यक्रम करायचे, विदर्भामध्ये काही मंडळी तिकडे कार्यक्रम करायचे आणि कोकणातले पण बरेच लोक कार्यक्रम करायचे. कोकणामध्ये एकूणच लोकच कमी येतात त्याच्यामुळे माहिती आहे, त्या आसावरी बसली तिला माहिती आहे की आम्ही कवितांच्या गावाजवळ अशी मोठी गाडी काढून तिकडे कार्यक्रम करायला गेलो होतो. तर कुडाळला 16 माणसं होती, खूपच माणसं होती. म्हणजे त्याच्यानंतर कणकवलीला आलो, 9 माणसं होती कार्यक्रमाला. आणि परत रत्नागिरीला अशीच काहीतरी होती. चिपळूणला जरा बरी होती कारण ती लायब्ररीची माणसं होती, त्या देशपांडेंनीच लायब्ररीतल्या लोकांना पकडून आणलं होतं मला वाटतं. पण त्यामुळे तिकडे असा प्रभाव कमी आहे सगळा. आणि दुसरं म्हणजे स्टाईलाइज नावाची गोष्ट ही कोकणात थोडीशी कमी आहे, पण गाऊन छान म्हणतात कोकणातले लोक. आणि सगळ्यात म्हणजे बघा, करंदीकर कोकणातले, आरती प्रभू कोकणातले, वसंत चव्हाण कोकणातले, पडगावकर कोकणातले, ही सगळी मंडळी कुठल्या तरी असा परिस्पर्शाने, पण मला असं वाटतं की कोकणचाच तो हात आहे, भाग आहे. कोकणात गेल्यावर तुम्हाला काहीतरी ग्रेट वाटतं
असं मी नेहमी म्हणतो की कराडवरून असं चिपळूण मार्गे तुम्ही गेलात कोयनातून की निसर्गच बदलायला लागतो तिकडचा आणि त्याच्यामुळे कदाचित असा सगळा त्यातला भाग असेल. म्हणजे नाहीतर अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी, वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी, कोणी देतो एक हाळी जातो त्याचा बळी, हरासारखे होतात येते त्याच्या घडी, तरी कसे फुलतात गुलाबी ताजे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे. असं आरती बाबूंना सुचूच शकत नाही असं मला वाटतं. सगळ्या वातावरणाचा सगळा परिणाम असा तो आहे. त्याच्यामुळे आरती प्रभूंनी स्वतः गायली नाहीत तरी त्यांची गाणी खूप लोकप्रिय झाली. आणि याच्यामध्ये परत एकदा दुसरं खूप मोठं योगदान मला यांचं वाटतं की हृदयनाथ मंगेशकर खूपच मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यांनी तुकोबा केले, ज्ञानोबा केले, आपल्या अनेक पसायदान केलं त्यांनी. आणि ही सगळी मंडळी म्हणजे भारतांब्यांच्या कविता, आरती प्रभूंच्या कविता, महानवमींच्या कविता, तर हे सगळे खूप मोठं कंट्रीब्युशन आहे असं मला वाटतं. महानवर ॲक्च्युली कविता म्हणायला गेलं तर महानवर ते फार सुरात म्हणायत नव्हते. त्यांचा एक वेगळा टिपिकल असा एक आवाज आहे. तसं गोऱ्या देहावरती कांती नागेणीची कात, वेडे झालो आम्ही राजे एका द्यावी एखादीच रात, असं एखाद पाखर वेल्लाळ त्याला सामोर जात आभाळ. खरं तर सुतळेला फार सुंदर आहे पण मी फार सुरात म्हटलं. एवढं सुरात काही माझं म्हणायची नाही. म्हणजे मी नेहमी गमती म्हणून सांगतो की एकदा हृदयनाथ मंगेशकर मनोरम म्हणाले जरा कविता म्हणा तुम्ही, गाऊन म्हणा, मी तुम्हाला पेटीवर साथ देतो. अर्धा तास कविता म्हणत होते महानवर आणि अर्धा तास सूर शोधत होते. पण एक गोडवा जो असतो ना सगळा म्हणजे शब्दांमधलाच गोडवा. जरा आसमान झुकले, शुभ्र तारकांचे झेले, क्षितिजाचे रंगरेखा संत पाण्यात नालेले, रान मुकाट झालेले, पक्षी पंखात हसले, हळू चाहुल घेताना पाणी दांडात हसले, हळू चाहुल घेताना पाणी दांडात हसले, अशी लखाकली बोर अंगभर चंद्र कोर, उसमळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर, उसमळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर. मी खूप वेळा कवी फार नीट सादर करणारा नसला तरी सुद्धा त्याच्या ह्या शब्दजी नावाची गोष्ट आहे, त्याचं एक भयंकर गारुड आपल्यावर असतं. त्याच्यामुळं दीपू चित्रांनी फार कविता वाचल्या नाहीत, मी त्यांना एकदा दोनदा ऐकलंय. तर ते थोडंसं असं काही कॉर्पोरेट टाईप त्यांचं सगळं असायचं. खूप विद्याविभूषित असा माणूस होता दीपू चित्रे. प्राध्यापकी केली त्यांनी, इथे फॉरेनमध्ये इंग्रजी शिकवायचे, त्याच्यामुळे एक असं फ्लुएंट इंग्लिश त्यांचा असायचा. त्याच्यामुळे जो गोतावळा सगळा होता तो असा आजूबाजूला इंग्लिश कवी आणि यांचा असायचा. त्याच्यामुळे त्यांना फार तिथून असं पाय उतार होता नाही आलं असं मला वाटतं. म्हणजे कदाचित परिस्थितीमुळे सुद्धा असं की नोकरी कुठेतरी बडोद्याला किंवा कुठेतरी फॉरेनला, त्याच्यामुळे असं लोकांमध्ये येणं जे आहे ते जमलं नाही. तेच अरुण कोलटकरांचं झालं. जाहिरात क्षेत्रामध्ये ते होते आणि सतत ते जाहिरातीच्या त्या विश्वामध्ये असायचे. आणि तुम्हाला माहिती की मुंबईतलं जे जाहिरात विश्व आहे ते अत्यंत हायफाय असं विश्व आहे की ते नरिमन पॉईंटच्याच भागात असतात, तिकडच्याच मोठ्या हॉटेलमध्ये बसतात, तिकडेच समुद्रावर त्यांचं सगळं चालतं. त्याच्यामुळे तिथून पायउतार होऊन ते चिचपोकळीला येतील कविता म्हणायला हे काही शक्य नाही. त्याच्यामुळे मग नारायण सुर्वे किंवा आमचे मेश्राम सर ही सगळी मंडळी गावात जाऊन छान कविता म्हणायचे आणि ते लोकांना खूप आवडायचं. तर अरुण कोलटकरांच्या कवितांचा प्रयोग कोणीतरी करायला पाहिजे असं मला सतत वाटतं. की जसं भाईंनी केलं की बोरकरांच्या कविता, मर्ढेकरांच्या कविता, तसं कोणीतरी ह्या बळवंतरावांच्या कविता पण करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण त्यांनी नाही म्हटले, त्यांना म्हणावं असं वाटलं नसेल किंवा म्हणता नसतेला आलं किंवा काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाले, पण अत्यंत महत्त्वाची कविता बळवंतरावांनी लिहिलेली आहे, कोलटकरांनी लिहिलेली आहे. तर ती कविता सुद्धा लोकांपर्यंत यायला पाहिजे. त्याच्यामुळे काव्यवाचन करणारी जी मंडळी आहेत त्यांच्यावर एक अशी जबाबदारी आहे की असं राहून गेलेल्या ज्या कविता आहेत किंवा लोकांपर्यंत गेल्याच नाहीत या कविता, त्या कविता सगळ्या जायला पाहिजेत लोकांपर्यंत असं मला वाटतं. मला पटकन सापडणार नाही पण बाबंगी नावाची एक कविता आहे अरुण कोलटकरांची. इतकी गोड कविता आहे की ती म्हणण्याचा असा सतत मोह होतो मला आणि ती कविता जायला पाहिजे असं मला वाटतं, सगळीकडे जायला पाहिजे.
असं बोरकर नावाचं एक खूप गोड स्वप्न मराठीला पडलेलं होतं. बोरकरांची सगळी स्टाईलच अशी, म्हणजे एकमेव माणूस होता मराठीतला की आय एम पोएट बोरकर स्पीकिंग असं म्हणणार. म्हणजे पूर्णतः कवित्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे ना अशा पद्धतीचे होते. त्याच्यामुळे मी अनेक कवींना हे सांगतो. बरेच लोक ना गद्यप्राय कविता लिहितात, लईतल्या कवितांचा दुस्वास करतात, गाऊन कविता म्हणणाऱ्यांना तर मोडीतच काढतात. असं एक खूप चालतं आपल्याकडे. म्हणजे थोडंसं विद्यापीठीय जडपण असतं त्यांच्यावर. त्याच्यामुळे ते लईत म्हणणार नाही, गाऊन कोणी कविता म्हणतं म्हणजे काहीतरी कणसूर काहीतरी कविता असते अशाच पद्धतीनं म्हणतात. असं त्यांचं सगळं बघणं असतं त्यांच्याकडे. तर मला नेहमी असं वाटतं की कम्प्लीट पोएट होण्याच्या दृष्टीने जे लोकांचा प्रवास चाललेला आहे ना, जसं अनेक कवी म्हणतात की मी सगळे प्रयोग केले आयुष्यात, मी हेही लिहिलं, मी तेही लिहिलं, मी ओव्या लिहिल्या, मी शार्दूल इकडे लिहिलं, मी मंदाक्रांता लिहिलं. म्हणजे ग्रेस या बाबतीत आपल्याला असा खूप जवळचा वाटतं त्या अर्थाने की पृथ्वी नावाचं वृत्त, शिखरिणी नावाचं वृत्त, हे सगळं ग्रेसनी आपल्याला परत त्याची आठवण करून दिली. आणि त्याच्यामुळे ग्रेस स्वतः काही गाऊन कविता म्हणायच्या नाहीत, पण ते इतके लईत छान लिहायचे. तर त्याचा एक खूप प्रभाव आहे. मेस्मरायझिंग जो इफेक्ट असतो तो त्या ग्रेसच्या कवितेमध्ये आपल्याला दिसतो की मंतरलेलं काहीतरी हा माणूस लिहितो, विचार करतो आणि लिहितो. असं जे आहे ते ग्रेसच्या बाबतीत फार आहे. म्हणजे आरतीप्रभूनंतर आपल्याला डायरेक्ट ग्रेस आठवतो. आणि मग मध्ये मध्ये काही आणखी मंडळी आहेत खूप छान लिहिले. मम देशपांडे नावाचे एक फार सुंदर कवी होते, गोड कविता लिहायचे की सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान, एका साध्या सत्यासाठी देता यावी पंचप्राण. अशा पद्धतीची फार अशी गडद कविता त्यांनी लिहिली. आणि त्याच्यामुळे एक असा मार्ग आहे या सादरीकरणामध्ये की जे अत्यंत गंभीर कवी आहेत आणि त्यांच्या कविता कोणीतरी दुसऱ्यांनी सादर केलेल्या आहेत. जसं ग्रेसच्या कविता हृदयनाथ मंगेशकरांनी सादर केल्या, अनेक लोकांनी नंतर त्याची पारायणं झाली. मर्ढेकरांच्या कविता सुनीताबाई म्हणायच्या, किंवा नंतर महानोरांच्या कवितांचे सगळीकडे कार्यक्रम झाले. तर कोणतरी तुम्हाला लागतं, तुमची जर का ताकद खूप असेल कवितेमध्ये तर कोणतरी तरी येऊन तुम्हाला भेटतं आणि ते सगळं तुमच्याकडून काढून घेतच. तर सादरीकरण नावाची जी गोष्ट आहे ती माझ्या मते यासाठी खूप महत्त्वाची आहे की तुम्ही जे खूप लिहिता महत्त्वाचं, म्हणजे आपण असं म्हणतो की एक एक कवितेसाठी एक एक रात्र जाते, एक एक महिना जातो, एक एक मौसम जातो. तर ते जर का तुमचं खूप मोठं धन जर का असलं तर ते धन लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आणि ते लोकांपर्यंत जाण्यासाठी परत एकदा जो मार्ग आहे, जी सारणी आहे, ती सादरीकरण ही सारणी आहे. त्याच्यामुळे तुम्ही सादर करा, इतरांना सादर करायला सांगा, कोणाला तरी थ्रू सादर करा, पण ते लोकांपर्यंत जायला पाहिजे. मराठीचं सगळ्यात मोठं दुःख किंवा ट्रॅजेडी ज्याला म्हणतो ते असं की आपल्याकडे गट खूप, आणि मग याची कविता बरोबर नाही, त्याची कविता बरोबर नाही, असं जे आपल्यात फार असतात ना प्रकार, त्याच्यामुळे कोणाचीच कविता पुढे जात नाही मग. आणि मग फक्त काही लोकांचीच कविता, म्हणजे आता उदाहरणार्थ हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केली म्हणून सुरेश भटांची गाणी सगळ्यांच्या उठावर आहे, ग्रेसची गाणी सगळ्यांच्या उठावर आहेत, ज्ञानोबांच्या सगळ्या उठावर आहेत. पण हे त्यांनी केलं नसतं तर असं मला नेहमी विचार पडतो. भारतांब्यांची गाणी त्यांनी केलीच नसती तर कोणाला माहिती होती कशी कळ नागिनी सखी वैरण झाली नदी, प्राणाविसावा पहिलं तिरावर अफाट वाहे मध्ये, काय लाईन लिहिलेल्या आहेत. पण या सगळ्या मिस झाल्या असत्या आपल्या आयुष्यातच. त्याच्यामुळे आयुष्यातून चांगलं जे काय आहे ते तुम्हाला जर का लोकांपर्यंत नेण्याचं असलं ना तर काव्य वाचन, काव्य गायन ह्या दोन्ही मला वाटतं अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मी तुम्हाला आता ह्याचं सांगितलं नाही, आमचे वसंत बापट फार उत्तम कविता म्हणायचे. म्हणजे वसंत बापटांकडे एक गोष्ट अशी होती, दिसायचे देखणे खूप, दिसायलाच देखणे खूप. तो बिन फ्रेमचा जो चष्मा आहे ना, काचेचा चष्मा, तो त्यांनी मराठीत आणला असं मला वाटतं. आणि उत्तम संस्कृतवर प्रभुत्व, इंग्रजीवर प्रभुत्व, आणि सगळं पंथकविता तर पाठ, तोंडपाठ शिकवायलाच होते ते. तर त्याच्यामुळे त्यांचं बोलणं फार छान असायचं. पाडगावकरांचं त्यांच्या पद्धतीने वेगळं बोलणं असायचं, आणि करंदीकरांचं त्यांच्या पद्धतीने एक ठोकून बोलणं असायचं, असं ठोकून असायचं. पण करंदीकर नेहमी म्हणायचे, हे तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही, ते म्हणायचे की मी मानधन घेतो ते फक्त कविता वाचण्याचं नाही घेत, या दोघांचं ऐकण्याचं पण घेतो. तर
वसंत बापट जे गायचे त्याला एक वेगळंच प्रत्येक गाण्यातलेच असल्यामुळे शाहीरच जवळजवळ होते. म्हणजे काही लोक त्यांचं शाहीर म्हणूनच वर्णन करतात. इतकं उंच हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यकडा, गौरी पूजन गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजन रायगडा. काय कविता लिहिलेली आहे. म्हणजे महाराष्ट्राचं जे काय संहिता जी आहे ना मराठीची, ती संहिता सगळी त्या कवितेमध्ये आहे. काय आपण मराठी म्हणून काय म्हणायला पाहिजे, काय ऐकायला पाहिजे, कशाचा आपल्याला गौरव वाटला पाहिजे, हे सगळं त्यांच्या त्या कवितेमध्ये आहे. म्हणजे ते अजून पॉलिटिकल लोकांच्या हाताला कशी लागली नाही कविता ती मला कळत नाही. नाहीतर प्रत्येकजण ती कविता लावेल ही आमची कविता. पण हेच बापट जेव्हा तिकडे गेले होते अमेरिकेत, तेव्हा तिकडे जाऊन काय लिहिलं त्यांनी? आंबा पिकतो रस गळतो मिया मिला मी झिमा खळतो. आंबा पिकतो रस गळतो मिया मिला मी झिमा खळतो. कुठे पहाट कुठे सकाळ कुठे पहाट हिरवी माया अपरंपार. कुठे सकाळ कुठे दुपार हिरवी माया अपरंपार. फ्लॉरिडाच्या बागा नारंगी झऱ्या झऱ्यातून सारंगी. फ्लॉरिडाच्या बागा नारंगी झऱ्या झऱ्यातून सारंगी. मियामी बंदर खुळा समिंदर कोकण समजून डुसमळतो. मिया मेला मी झिमकळतो आंबा पिकतो रस गळतो मिया मेला मी झिमकळतो. हे तुम्हाला लक्षात येईल की काय एकच शब्द असतो आणि सगळी कविता बदलून जाते. कोकण समजून डुसमळतो असं लिहिल्यावर त्या कवितेला एकदम वेगळंच रूपडं येतं. तसं आमच्या यांचं सुद्धा बोरकरांचं असं अनुनासिक ते म्हणायचे. या दिसावडा कडेन गळद सना मंद मंद वाजत आले तुझी गोपैजना. असं ते इतकं गोड म्हणायचे. तर तुम्हाला कोकणी समजलं नाही तरी त्यातली गंमत आपल्याला खूप आवडते, म्हणायला आवडते किंवा गायला सुद्धा आवडते. खरं तर ते सगळं म्हणणं हे काय माझं काम नाही, पण इतका मोह तो त्यांची त्या कविता सगळ्या वाचल्या की ते काहीतरी म्हणावं असं वाटतं मला. मौन पडले सगळ्या राना बिरबिरली सगळी पाना. कवळी जाग आयली तना झेमता झेमताना. मंद मंद वाजत आयली तुझी गोपैजना. त्या दिसावडाकडेन गडद सना मंद मंद वाजत आयली तुझी गोपैजना. म्हणजे मला ह्यावेळी पु ल देशपांड्यांचा पण उल्लेख करायला पाहिजे. त्यांनी त्यांचा काही संबंध नसताना खरं तर ह्या कविता सगळ्या पसरवत राहिले ते. आणि परवा मी नाटक बघितलं त्यांचं, बाई प्रियबाई एक कविता हवी. तुम्ही बघा जरूर. म्हणजे प्रत्येक कवीने बघितलं पाहिजे ते नाटक. ते यासाठी की किती कवितेवर प्रेम. एक कविता शोधण्यासाठी तो माणूस सगळे पुस्तकं काढतो आणि प्रत्येक वेळी पुस्तकावरून हात फिरवताना असं मायेने हात फिरवतो की जसं याच्यावर जर का आपण कठोरपणे हात फिरवला तर कविताना काहीतरी होईल अशा पद्धतीनं. म्हणजे त्या सुनीताबाई एक वाक्य त्याच्यात की नानू जरा हळू रे, कवितेची पुस्तकं आहेत जपून जरा. काय बोलतात तर हे सगळं कवितेचं प्रेम जे आहे ना ते प्रेम काही लोकांनी टिकवून धरलेलं आहे. आणि त्याच्यात हे सगळं रविकिरण मंडळाचं आपण नेहमी नाव का घेतो की त्यांनी हे सगळं टिकून, म्हणजे यशवंत पिंडारकरांची कविता त्यांच्या तोंडून कधी ऐकली नाही, पण ते संगरी वीराग्रणी जे धैर्य मेरू संगरी जन्मले या भारती राष्ट्र चक्रोधारणी कर्णा परिजाना होती गाव त्याना आरती गाव त्याना आरती. काय लय आहे बघा सगळ्याची. तर ही लय सापडणं आयुष्यात ही खूप मोठी गोष्ट असं मला वाटतं. त्याच्यामुळं जसं लयीतली कविता आहे तशी गद्यप्राय कविता पण आहे. खूप गद्यप्राय कविता आहे आणि शंकर विद्यासरांनी खूप गद्यप्राय कविता लिहिल्या आणि त्या खूप लोकप्रिय कविता आहेत. मर्ढेकरांच्या कविता आपल्याला माहिती. पण मर्ढेकर माझ्या मते बेसिकली लयीतले असे होते की त्यांना अस्ताईवर स्थायिक झालो चुकून गेला पहा अंतरा ओरडू नका आता लागणे ढिल्या गळ्यावर पंचम गेला. इतकं लिहायचे ते त्या ह्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की लय नावाची गोष्ट तुमच्या खूप अंगात पाहिजे आणि ती अंगात असली तरच तुम्हाला कविता लिहिता येते. म्हणजे तुम्ही गद्यप्राय कविता लिहित असलात तरी लय नावाची गोष्ट अंगात असतेच है ना. की जसं मी मगाशी म्हटलं की वेगळ्या जवळाला या चांदण्या अटकलेल्या आहेत. ही कविता म्हणताना आपल्याला कळतं की लय आहे, खूप लय आहे. किंवा ओळखलंच कसं मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेली केसावरती पाणी.
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणे आली सर, गेली घट्टात राहून. माहेर भाषण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. चूल विजली भिंत खचली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले. कारभारणीला घेऊन संजय सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. कारण मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ. मला आणखीन ह्या सगळ्या कवितांमधलं असं वाटतं की ज्याच्या कवितांमध्ये सुभाषित सापडतात, ज्याची कविता असे एखादी ओळ तुम्हाला रिपीट करायची वाटते, अशा सगळ्या कविता लोकांनी लक्षात ठेवलेल्या आहेत. म्हणजे खूप ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की म्हणजे तुकोबांचे सगळे जे अभंग आहेत, अनेक अभंग, लहानपणा देगा देवा, मुंगी साखरेचा खवा, तर हे सगळं आपण लक्षात का ठेवलं की ते सुभाषितच आहे असं आपण म्हणतो. सुभाषितच आहे ते. आणि अशी सुभाषित देण्याची जी किमया असते ना, म्हणजे नेहमी उत्तम गाणं किंवा उत्तम कविता याचे निकष काय आहेत, त्याच्यामध्ये असं काहीतरी एक वाक्य असावं, अशी काहीतरी ओळ असावी की जी लोकांच्या लक्षात राहावी, लोक ती म्हणत गुणगुणत जावे, लोक ती ओळ पाठलाग करत तुमच्या मागे आहे. असं जेव्हा होतं तेव्हा ती कविता लक्षात राहते असं मला वाटतं. म्हणजे सादरीकरणामध्ये खूप जण खूप छान सादर करतात, पण कवितेतच काही दम नसला तर काय गंमत नाही ना. म्हणजे किती छान सादर केली तरी तो जो एक आनंद आहे तो काय मिळू शकत नाही. माझ्या पुढ्यात नलेश पाटीलची एक कविता आहे, ती कविता म्हणतो म्हणजे मला बरं वाटलं आज या निमित्तानं. नलेश पाटील हा असा माणूस होता की त्याला काय सगळ्या चाली सुचायच्या आणि काय तो विलक्षण ह्यानी म्हणायचा, म्हणजे मला फार ग्रेट वाटतं त्याचं ते. आणि एक गंमत म्हणून तुम्हाला किस्सा सांगतो. एकदा नायगावकरांनी त्याला उगाच डिवचण्यासाठी म्हटलं होतं की नलेश, एवढं चांगलं तू लिहितोस तर कुठली पुस्तकं रेफर करतो. आता एखाद्या कवीला असं विचारणं काय इन्सल्टिंग आहे ना, कुठली पुस्तकं रेफर करतोस आणि लिहितोस कविता. तेव्हा त्याचं उत्तर मात्र दिलेलं आहे नलेश पाटीलने, ते फार सुंदर आहे. तो असं म्हणला की फुलात जिथं फुलता येतं आणि पाखरात जिथं नाचता येतं ते झाडच माझं पुस्तक आहे, ज्याचं पान वाचता येतं. तर आमची तशी जुगलबंदी फार चालायची त्या दोघांची. एक फार गोड कविता आहे ती म्हणतोय, मला म्हणावीशी वाटते आज या निमित्तानं म्हणायला पाहिजे. उन्हाची कविता आहे किंवा दिवसाची कविता आहे. क्षितिजाच्या देठावरी सूर्यफुल फडफडलं, रानमाळी सोनसळी त्यानं ऊन शिंपडलं, भल्या पहाटेच ऊन झेंडूतन उलगडलं, झुंजू मुंजू झुंजू मुंजू अबोलीत उजाडलं, ताऊन ग सुलाखून मातीलाही घडवलं, ऊन 100 नंबरी त्यानं शेत मडवलं, पाखरानी सोन्याचं पिक्क दाण चिवडलं, तिचं बरं पोटासाठी अख्ख शेत निवडलं, बिट्टीलाही जागोजागी गोड ऊन लगडलं. बिट्टी नावाची फुलं असतात त्याला. बिट्टीलाही जागोजागी गोड ऊन लगडलं, सोनं चाफ्याच्या गंधात बेड होतं बागडलं, ऊन दरवळूनी मंद चंदनात विसावलं, त्याचं सुगंधी चांदण केवड्यात प्रसवलं, हळदीनं शेवंतीचं अंग अंग लढावलं, ऊन भंडारा होऊन जेजुरीत गोंधळलं, पाण्यावरले ते ऊन तरंगाने सोडवलं, थेंबे थेंबे सावलीत ओल ऊन दडवलं, डोळ्याखाली खडबडलं चोचीवर बडबडलं, साळुंखीनं पायावर तीही ऊन चढवलं, तिचं हिरव सोडून पिवळ नेसवलं, कैरीलाही सोनियाचं दिस असं दावियलं, माळरानी गवतानं ओलतन वाळवलं, माळरानी गवतानं ओलतन वाळवलं, चारा होण्यासाठी त्यानं थोडं ऊन पळवलं, बाबाळीच्या शहरात किती ऊन अडकलं,
गुलमोहराचं मात हळूहळू भडकलं आणि वाऱ्याने त्या धुळीतून ऊन दूर उडवलं, पूर्वेकडलं गाठवलं, पश्चिमेला सोडवलं. म्हणजे मला नेहमी नरेश पाटीलच्या कवितांचा यासाठी कार्यक्रम करावासा वाटतो की हे असं आपल्याला कधी सुचतच नाही. मला नेहमी असं वाटतं की आम्ही सगळे बसायचो, कवी नायगावकर पण बसायचे आणि बागवे सर, केळसकर, नरेश पाटील म्हणायला लागले की आम्ही असं अवाक होऊन बघत राहायचो, अवाक. आणि मध्ये मध्ये अशोक बागवे म्हणायचं मग नायगावकरांना, बघा हे असं लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. पण फार मस्त गंमत ती असायची. एक पावसाची कविता त्यांनी अशी, म्हणजे सादर करताना त्याला कसं हे सुचायचं, म्हणजे अनेक लोक संगीतकार सुद्धा असे अवाक व्हायचे. त्याची एक पावसाची कविता असे, घनप्राशन करून गेलो आहे मी भरून, माझ्यासाठी हा वरुण किती आला भर धरून, घनप्राशन करून चिंब चिंब पावसान असं भिजवलं रान, चिंब चिंब पावसान असं भिजवलं रान. म्हटल्यामुळे विसरलो मी. पण एक पुढची नरेश पाटील टच ज्याला म्हणतो ते असं आहे की, हातावर येता सर झाले हाताचे या पान, हातावर येता सर झाले हाताचे या पान, मी वेडावून गेलो वारा पिऊन पिऊन, घनप्राशन करून. आणि शेवटचं कडवं तसं म्हणाले क्लायमॅक्स. काय क्लायमॅक्स असायचा त्याचा, फारच मस्त. दोर नदीचा धरून गेलो डोंगर चढून, दोर नदीचा धरून गेलो डोंगर चढून, मी धुक्याच्या महाली गेलो आकाश पोहून, घनप्राशन करून गेलो आहे मी भरून, माझ्यासाठी हा वरुण किती आला भर धरून, घनप्राशन करून. आता राजा कणेकर बसलेत तिकडे, त्यांच्या घरी आमचे कार्यक्रम व्हायचे आणि राजा कणेकर कवितेतला फार मोठा माणूस आहे. त्याचं पुस्तक आता येते 6 तारखेला, तेव्हा कळेल काय पद्धतीचा कवी आहे तो. पण तो इतका परखड आहे या बाबतीत की आमच्यातला एक कवी होता, तो असं नरेश पाटलांच्या ओळी जुळवून स्वतः कविता पटकन करायचा हुशार. तर तो कविता म्हणायला लागला ना की राजा कणेकर दाद देताना वा नरेश असं म्हणायचा. तो विचार समोर कविता म्हणतो हा वा नरेश म्हणायचा. तर अशी सुद्धा खूप गंमत. पण सादरीकरण नावाची गोष्ट ही खूपदा तुमच्या सगळ्या पूर्वसंचितातून येते असं मला वाटतं. पूर्वसंचित कुठलं की तुमच्या आजूबाजूला कुठल्या वातावरणात तुम्ही आहात, कुठले सूर कानावर पैतात, कोण तुमच्या आजूबाजूला बोलणारा आहे, कोण छान वक्तृत्व कोणाचं आहे. म्हणजे मी सरोजिनीबाईंचं नेहमी भाषण ऐकायचो तेव्हा मला नेहमी वाटायचं की असं आपल्याला बोलता आलं पाहिजे. काय बाई बोलायच्या, म्हणजे 3-3 ओळींचं वाक्य असायचं पण कधीही त्यांचा कर्ता चुकायचा नाही किंवा क्रियापद चुकायचं नाही. 3 भाग कवितेचे आपल्या वाक्याचे असले तर त्याचा एंड बरोबर त्यांचा असायचा. इतकं अप्रतिम. आणि काय आवाज त्यांचा होता, काय बोलणं होतं. तसा थोडंसं आता अरुणा डेरी जेव्हा बोलते तेव्हा आपल्याला वाटतं की असं फार सलगपणे ती सगळं बोलत असते. तर ही एक कला आहे. आता अरुणा डेरीकडे आपण काय म्हणतो की सगळं वडिलांकडून आलेलं आहे किंवा घरातच सगळे असे लोक येतात, त्याच्यामुळे तो एक प्रभाव सगळा पडतो तुमचा. तर हे सुद्धा असतं की तुम्हाला शिक्षक कोण मिळाले, शिक्षक कोण आहे, तुमचे आई वडील काय म्हणतात. एरवी मी नेहमी सगळ्यांना हल्ली सांगतो की मुलं इंग्लिश मिडियममध्ये गेली, नातवंडे इंग्लिश मिडियममध्ये गेली, अजिबात वाईट वाटून घेऊ नका. कारण ते काय तुम्हाला करावं लागलं समजा जगराहाटीमुळे, पण तुम्ही मराठी बोलायचं थांबू नका. त्यांच्या कानावर पडू दे काय ते, तो इंग्लिश काहीतरी म्हणत असेल, पण तुमच्या ते आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा, हे त्याला ऐकू दे ना, तो ठरवेल त्यातलं काय घ्यायचं ते. पण हे सगळं साऊंड जो आहे ना, नाद सगळा आहे, मराठी शब्दांचा नाद, तो सगळा त्याच्या कानावर पडला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे मी नेहमी जेव्हा काव्यवाचनाबद्दल बोलतो तेव्हा काव्यवाचन ही कला वगैरे सोडा, ते एक देणं आहे.
तुम्ही जसे आहात तसं सादर करणं जे आहे तसं सादर करणं आहे. मला एक खूप सुंदर उदाहरण आठवतं. सुलभा देशपांडे बाई आमच्या एका कार्यक्रमाचं निवेदन करत होत्या आणि त्यावेळी त्यांना कोणीतरी म्हटलं की तुम्ही इंदिरा संतांची कविता म्हणा. तर त्यांनी कागद मिळाला त्यांना इंदिरा संतांचा. दुसऱ्या दिवशी सकाळी शंकर वैद्य सरांचं दार त्यांनी ठोठावलं. तर शंकर वैद्य सर म्हणाले कशासाठी? तर म्हणले मला कविता वाचायची आज ती, म्हणून मी तुमच्याकडे आले. शंकर वैद्य सर म्हणाले अहो तुम्ही इतक्या राष्ट्रीय लेवलवरच्या अभिनेत्री आहात, तुम्हाला मी काय शिकवणार, कसं म्हणायचं? ते म्हणले नाही, ही कविता आहे ते तुम्हीच शिकवणार मला. आणि कविता नावाची गोष्ट, तिथं डिक्शन नावाची गोष्ट आहे, हे वेगळंच असतं. त्याच्यामुळे त्या बाईंनी शंकर वैद्यांकडून ते शिकून घेतलं. आणि तुम्हाला सांगतो आता जवळजवळ त्याला 15-20 वर्ष झाली आहे. कालच माझी मुलगी सांगत होती की त्यांनी जी त्यावेळी कविता म्हटली त्याने सगळं थिएटर थरारलं होतं. त्याचा इफेक्ट अजून माझ्या मनातून गेला नाही. काय वाचन करायचं. तर हे वाचन नावाची गोष्ट, ह्याचे संस्कार जेवढे होतात ना तेवढे तुमचं सगळं वाचन आहे ते वेगळं वेगळं होत जातं. त्याच्यामुळे खूप ऐका असं आम्ही म्हणतो, खूप ऐका. मी सगळ्यांना सांगतो की आपण सगळे तयार होतो ना ते असं खूप वाचून खूप ऐकून तयार होतो. जे लिहितात ते खूप वाचतात आणि जे सादर करतात ते खूप ऐकतात.